राम राम मंडळी, झाली का नाही तुमची पुरणपोळी? अहो मंडळी, काय म्हणून काय विचारताय? आपल्या गौराईला आज पुरणपोळीचा नैवेद्य नाही का दाखवायचा? तर त्यासाठी ताईसाहेब गौराईसाठी नैवेद्य भरत होत्या. आपल्या गौराईला गोड पदार्थ लय आवडतात बरं का मंडळी, म्हणूनच आपण खास पुरणपोळी केली. गौराईच्या चरणी पुरणपोळी अर्पण केली बरं का. गौराई म्हणजे सुख, समाधान आणि समृद्धीचं प्रतीक. तिच्या आगमनाने घरात अगदी मंगलमय वातावरण तयार झालंय. गौराई आईचं दर्शन घेतलं बरं का. म्हणलं ताई साहेबांना जरा बुद्धीच्या सारखं माझ्यासोबत भांडतेत. बघा आपली गौराई तर मस्त सजून धजून आता जेवण करायला बसले बरं का. तुमच्या गौराईला दिलं का नाही अजून जेवायला? तोपर्यंत भैया साहेब आले होते बरं का रानात. आज डाळिंब काढायची होती, त्यामुळे लय उशीर झालता त्यांना बी जेवायला. भैया साहेबांना तर जाम भूक लागलेली बरं का, दिसतच होतं त्यांच्या तोंडावरनं. मला तर वाटत होतं बाबा मला राहती का नाही आता पुरणपोळी. काय गौराईसाठी आई साहेबांनी सांगितलं होतं पान आण म्हणून. पानाचा विडा द्यायचा असतो त्यांना. पानं तर आपल्या घरचीच आहेत, मग काय घेऊन आले. तुमच्या गौराईला ठेवला का नैवेद्य? कमेंट करून सांगा.